मी सध्या कल्याण पश्चिमेतील त्रिवेणी क्राउन या सोसायटीमध्ये आहे आणि या सोसायटीमध्ये दूषित पाणी पिऊन 25 ते 30 जे रहिवासी आहेत ते कुठेतरी आजारी पडल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहेत आणि सगळेच इमारतीमधले रहिवासी जे आहेत त्या इमारती खाली उतरलेले पाहायला मिळत आहेत. आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे जे इमारतीमध्ये राहणारे रहिवासी आहेत हे सगळेच रहिवासी जे आहेत ते आज खाली उतरलेले आहेत. त्यांच्या हातामध्ये जी बॉटल आहे आपण पाहू शकता या बॉटलमध्ये दूषित पाणी जे आहे ते भरलेलं आहे आणि याचा सॅम्पल देखील आज महानगरपालिकेचे अधिकारी असतील, पोलीस कर्मचारी असतील, पोलीस अधिकारी असतील त्यांना देखील दिलेले आहेत आणि त्यांना पत्र देऊन या दूषित पाण्यावरती काहीतरी तोडगा काढावा अशा प्रकारची मागणी या सोसायटीवाल्यांनी केलेली आहे. विशेषतः पाहायला गेलं तर या इमारतीमध्ये 176 फ्लॅट्स असून यामध्ये 150 पेक्षा जास्त रहिवासी या सोसायटीमध्ये राहतात. मात्र गेल्या 10 दिवसापासून सर्वांना दूषित पाणी येत असल्यामुळे लहान मुले असतील, वयोवृद्ध असतील सगळ्यांनाच पोटदुखी त्याचबरोबर उलटी असे वेगवेगळे त्रास याचा सहन करावा लागत आहेत. अनेक जण देखील रुग्णालयामध्ये असल्याची माहिती मिळते. नेमकी या दूषित पाणी कधीपासून येतंय आणि नेमका यांना काय त्रास आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत या इमारतीतील काही रहिवासी आपण त्यांच्याशीच बोलूया. ताई, तुम्ही किती वर्षापासून इकडे राहतात आणि आता सध्या तुमच्या सोसायटीमध्ये काय नेमका त्रास आहे? हमारे सोसाइटी में 176 फ्लैट्स है। उसमें फिलहाल तो 150 तक ऑक्यूपाइड है। पिछले 10-15 दिन से हमको लगातार कंप्लेंट्स आ रहे थे कि पानी स्मेल आ रहा है या पानी में कीड़ा आ रहा है या कुछ तो प्रॉब्लम चल रहा था। तो हमने थोड़ा नज़रअंदाज करके, लेकिन अभी कुछ दिनों से हमने उसको सीरियसली लिया। 2-3 दिन पहले हमने पूरे बिल्डिंग में जब चेकिंग किया कि कहाँ पे पर्सनली ये प्रॉब्लम दिख के आ रहा है, तो एक मेंबर के घर से हमको ये समझ में आया कि जो टैपिंग किया गया है उन्होंने, जो नॉर्मली अपने फ्लश के पाइपलाइन में जो बोर का पानी आता है, उसने उसमें टैपिंग करके उसको उसने हमारे मेन पाइपलाइन से जोड़ के वो पानी सबको स्प्रेड हो रहा था। अभी उसके खिलाफ हमने थोड़ा एक्शन लेने की कोशिश की है। हम पुलिस स्टेशन भी गए हैं, वहाँ पे भी हमें सक्सेस मिला नहीं। वहाँ पे हम केडीएमसी की तरफ गए, वहाँ पे अभी उन्होंने, ठीक है, अभी थोड़ा उन्होंने स्टार्ट किया है, भेजा है, अभी देखते हैं। हमने उनको सैंपल्स तो दिया है, लेकिन हमारा एक्सपेक्टेशन है जहाँ पे 150 फैमिलीज रहते हैं, यानी एक एक घर में 4 से 5 लोग रहते हैं, और आज के डेट में कम से कम 30 से 40 लोग इररेस्पेक्टिव, बड़े बूढ़े बच्चे सब बीमार है। उल्टी, लूज मोशन, पेट दुखना, ये किधर तक सही है? ये पानी हम क्यों पीना चाहते? हम नहीं पीना चाहते। तो हमारा एक्सपेक्टेशन ये है कि जिसने भी ये किया है उसके अगेंस्ट स्ट्रिक्ट या जल्दी से जल्दी कोई कार्रवाई हो। थैंक यू। तुम्ही कुठल्या बिल्डिंग मध्ये राहतात आणि काय सगळं किती लोक तुमच्या इमारतीमध्ये आता म्हणजे त्यांना पोटदुखी उलट्या जुलाब असे होतात ते? इनके हस्बैंड का ये मेरे मैं 1808 में रहती हूँ, 20th फ्लोर में। और मेरे फ्लोर में ये लोग रहते हैं। मेरे बाजू वाले को, उनको, मेरे सामने भी जो रहते हैं उनको भी बच्चे को लूज मोशन और वॉमिटिंग का शिकायत हुआ है। और मुझे भी बकेट में कीड़े दिखे हैं। तुम्हाला तुम्हाला या ठिकाणी राहताना तुम्हाला काय त्रास होतो? तुमच्या घरामध्ये राहतात किंवा आजारी तुम्ही स्वतः आजारी आहात का? काय नेमकं तुम्हाला त्रास होतो? उलटी आणि पोटदुखीचा त्रास होतोय आणि तसंच लूज मोशनही होतंय. माझी मुलगी लहान आहे 12 वर्षाची, तिलाही सेम प्रॉब्लेम होतोय आणि पाण्याला इतका घाण स्मेल येतोय. जसं आपण वॉशरूम ओपन करतो तसा एकदम सडल्यासारखा आणि गटरासारखा वास येतोय. आणि हे जे ज्याने केलं असेल ते विकृत मानसिकता म्हणता येईल याला. याच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी आमच्या सगळं त्रिवेणी क्राउनच्या फॅमिलीच्या वतीने ही कळकळीची विनंती आहे. लहान मुलांना देखील इकडे काय त्रास होतो का? म्हणजे छोटे मुलं आहेत ते उलट्या करतात ते किंवा वयोवृद्ध आहेत त्यांना नेमका काय त्रास होतो? आणि काही लोक रुग्णालयामध्ये देखील जाऊन येतात. हो, इथे बरेच जण गेलेले आहेत. प्रत्येक घरामध्ये 2-3 जण आजारी आहेतच. माझ्याच घरामध्ये आम्ही 3 जण आजारी आहेत. पोटदुखी, उलटी, जुलाब हे सगळे त्रास होत आहेत. आता हे पाणी तू हातात घेतलंयस, नेमकं याच्यामध्ये काय आहे, कशा पद्धतीचं पाणी आणि याचं सॅम्पल तू कुठे टेस्टिंगला दिलेलं आणि काय नेमकं त्याच्यात आलेलं आहे? मी हे पाणी जे आहे ज्या कोणी व्यक्तीने केलं आहे त्याच्या घरातून लोकांच्या नळामध्ये गेले तिथून घेतलेलं आहे. याचं सॅम्पल मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये टेस्टिंगसाठी दिलेलं आहे. तसंच प्रायव्हेटमध्ये पण काही ठिकाणी मी सॅम्पल पोहोचवलेलं आहे. किती लोक एकूण तुमच्या सोसायटीमध्ये आजारी आहेत? काय नेमकं तुमचं? या सोसायटीमध्ये जवळजवळ 50-60 लोक आजारी आहेत, परंतु टप्प्याटप्प्याने आजारी पडल्यामुळे ते लगेच लक्षात आलं नाही. नंतर जास्तीत जास्त आजारी पडल्यामुळे ते लक्षात आलं की काहीतरी दूषित पाणी नळाला येत आहे आणि त्यामुळे लहान मुलापासून तर वयोवृद्धापर्यंत हे सर्व आजारी पडलेले आहेत. पोटदुखीचा, उलटीचा हा त्रास त्यांना होत आहे, हे आमच्या निदर्शनात आलं.
एकंदरीत पाहिलं गेलं तर ही जी इमारत आहे या इमारतीमधल्या सगळ्या रहिवाशांची एकच मागणी आहे. सध्या महानगरपालिकेकडे तक्रार केलेली आहे, पोलीस स्टेशनमध्ये देखील तक्रार केलेली आहे. नेमकं नळामध्ये पाणी दूषित कशामुळे येतं आणि याला जबाबदार कोण याचा शोध घ्यावा व त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करावी व आम्हाला स्वच्छ पाणी द्यावं. त्यामुळे आमच्या घरातले कुठल्याही कुटुंबाचा सदस्य आजारी पडणार नाही अशी मागणी जी आहे या इमारतीमधील रहिवासी करताना पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन दिनेश जाधव सह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.